भिडे हे अतिशय चांगले अधिकारी आहेत। ही घटना ज्या ठिकाणी घडली ते अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आपण कोणालाही सोडत नाही आहोत। आपण कठोरमधली कठोर कारवाई आपण त्यांच्यावर करतो आहोत। हिरलेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं। मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही, तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे। तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे। केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा। मंडळी ऐकलं, अश्विनी भिडेंचा राजीनामा किंवा त्या ऐवजी दुसरी काय मागणी आहे, या सगळ्या घोळात आता राजकारण सुरू झालं। मुंबईतल्या पावसात लागोपाठ 2 दिवसात घडलेल्या अपघाताच्या घटनांचं प्रकरण हे फक्त त्या राजीनाम्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही। पावसाळी समस्यांच्या मुद्द्यांवरून मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज संध्याकाळी महापौर दालनात गोंधळ घातला। त्यानंतर पेडणेकर यांच्या विरोधात महापौर रितू तावडे यांनी पोलीस तक्रारीचा इशाराही दिला। त्यामुळे समस्या सुटणं दूरच राहिलं, पण त्या समस्यांवरून सुरू झालेलं राजकारण हे काही थांबत नसल्याचं चित्र आहे। काल झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूची घटना ही ताजी असतानाच आज मुंबईतील सायनमधल्या प्रतीक्षानगरात मॅनहोलची झाकणं अर्धवट अवस्थेत दिसली। सांताक्रूज भागात रिलीफ रोडवर झाड कोसळून 8 मजूर जखमी झाले। तिकडे मीरा भाईंदरमधील राई गावात नारळाचं झाड कोसळल्यानं झालेल्या अपघातात जखमी झालेल्या राहुल पाटील यांचा आज उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। ठाण्यातील मानपाडा येथील टिकोजिनीवाडी परिसरात वाहनांवर झाड कोसळलं। ठाण्यानजीकच्या कळव्यातील मनीषानगर परिसरात रस्त्याच्या मधोमध झाड पडलं। याखेरीज अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। हे इतकं सगळं होतंय, पण राजकीय नेत्यांना राजकारणच करण्यात रस आहे की काय अशी भीती आम्हा सर्वसामान्यांना वाटू लागली। मंडळी, मुंबई आणि आसपासच्या महानगरातील झाडं कोसळण्याच्या घटना या थांबत नसल्याचं चित्र आहे। मुंबईच्या वांद्रे पश्चिम उच्चभ्रू परिसरात तब्बल 5000 झाडं ही धोकादायक असल्याचं समोर आलंय। याबाबत माहिती घेऊयात आपला एबीपी माझाचा प्रतिनिधी ईशान देशमुखकडून। मुंबईतील उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जाणारा वांद्रे पश्चिम हा प्रसिद्ध आहे तो त्याच्या सर्वाधिक झाडांमुळे, आणि या भागामध्ये सर्वाधिक झाडं आहेत असं मुंबईमध्ये जाणकारांकडून सांगितलं जातं। पण आता एक सर्वे आला आहे उद्यान विभागाकडून, आणि या सर्वेमध्ये असं सांगितलं आहे की याच भागामधले 5000 झाडं हे धोकादायक आहेत। सध्या मी दाखवू शकतो की कशा प्रकारे या वांद्रे पश्चिम या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाडं आहेत। पण आता हा सर्वे समोर आला आहे आणि या सर्वेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कशा प्रकारे ही झाडं धोकादायक आहेत असा एक अहवाल तयार करण्यात आला आहे। वांद्रे पश्चिम इकडचा हा एक ऑडिट रिपोर्ट समोर आला आहे जो थर्ड पार्टी कडून करण्यात आला आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची यामध्ये मदत घेण्यात आली आहे, आणि त्यामध्ये 5000 झाडं वांद्रे पश्चिम मधली ही धोकादायक आहे असं सांगितलं गेलं आहे। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। म्हणजे आपल्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, पण समस्या मात्र त्यामुळे निर्माण झाल्या। हा पाऊस शेतीसाठी लाभदायकही ठरू शकतो। त्या दृष्टीने राज्यातील धरणा